एक वाटी तीळ आहे म्हणून एक वाटीच आपल्याला किसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. आता ही तीळ घेतली आपण एक वाटी, ती तीळ भाजून घेऊ. तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही, तर कमी ठेवायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरती ही तीळ मस्त अशी खमंग भाजून घेऊ. आता बघा ही तीळ आपली भाजून झालेली आहे. गॅस बंद करते. तीळ ताटामध्ये काढून घेते. अशा प्रकारे थोडीशी भाजून झाली का अशी फुलून सुद्धा येते. आता ही भाजलेली तीळ आपण अशीच बाजूला ठेवू. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि अगदी थोडंच तूप टाकायचं आहे. पाव चमच्यापेक्षाही थोडंच, जास्त तुपाचीही गरज नाही. आणि त्यानंतर एक वाटी घेतलेला गूळ हा पॅनमध्ये टाकायचा आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे थोडं सुद्धा वापरायचं नाही. फक्त तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा जो गूळ आहे विरघळून घ्यायचा आहे. फक्त परतत असताना आपल्याला अशा प्रकारे सतत हा गूळ परतून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, जेव्हाही आपण हा गुळाचा पाक करतो ना, चिक्कीसाठी किंवा तिळाच्या लाडूसाठी असो, यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही. पाणी न वापरता जर का आपण ही पाक करून अशा प्रकारची वडी किंवा लाडू केले तिळचे, तर मस्त ते खुसखुशीत राहतात. असे दातामध्ये चिवट होत नाही आणि दातामध्ये ते अडकत नाहीत, म्हणजे पाक छान होतो. त्यासाठी पाण्याचा वापर न करता अशाच प्रकारे गूळ हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे. अशी मस्त ह्या पाकाला उकळी येत आहे. परतवताना मात्र एक आपल्याला लक्षात राहू द्यायचं आहे, कुठेही सोडायचं नाही. सतत अशा प्रकारे परतवत घ्यायचं आहे. असा 5 ते 6 मिनिटापर्यंत हा पाक परतून घेतला. असा फेस आलेला आहे आणि रंगही असा झालेला आहे. त्यानंतर अगदी परफेक्ट हा पाक झालेला आहे का हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये असे पाकाचे 3-4 थेंब आपल्याला टाकायचे आहे. आणि त्यानंतर अशी जी गोळी होते ना, ती गोळी हातामध्ये घ्यायची आहे आणि अशी दाबून त्याचा गोळा करायचा आहे. त्यानंतर असा थोडासा लांबून पाहायचा. अगदी हा पाक मऊ आहे, लगेच सहज लांबला जात आहे. तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा पाक नकोय. पुन्हा काही सेकंदपर्यंत पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे. गॅस मात्र कमीच आहे. कमी गॅसवरतीच परतून घेते. साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हा पाक परतून घेतला. पुन्हा तुम्हाला दाखवते. थोडेसे 3-4 थेंब पाण्यामध्ये घालते. असं काढलं ना, गोळा झालेला आहे आणि ती गोळी अशी वाजून पाहिली ना वाटीवरती, अशी मस्त ठणठणीत वाजत आहे. अशाच प्रकारचा पाक आपल्याला हा घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी. त्यानंतर गॅस बंद करते आणि लगेचच त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायची आहे. तीळ टाकल्यानंतर अगदी पटपट हे हलवायचं आहे. मिक्स करायला कुठेही सोडायचं नाही. कंटिन्यू आपल्याला हे पूर्णपणे पटकन मिक्स करून घ्यायची आहे तीळ पाकामध्ये. जर का आपण मऊ पाकामध्ये ही तीळ घातली तर लाडू हे मऊ राहतात. ते असे छान कुरकुरीत होत नाहीत. आता हे पाकाचं मिश्रण आहे, खूप गरम आहे. बऱ्याच वेळासाठी हे गरम राहते आणि पूर्णपणे गार होऊ दिलं तर नंतर शेवटचे जे लाडू आहेत ना, ते छान असे वडले जात नाही. लाडू शेवटच्या लाडूपर्यंत छान असा वडावा, त्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक दाखवते. म्हणजे जर का नवीन शिकणारेही तुम्ही असाल तर एकसारख्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता आणि हाताला चटकाही लागणार नाही आणि शेवटच्या लाडूपर्यंतही मस्त वडले जातील. अशा प्रकारचा छोटासा चम्मच घ्यायचा आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन असं हे बाजूला काढत घ्यायचं आहे. म्हणजे बाकीचं मिश्रण हे गरम असते आणि हे मिश्रण थोडंसं गार होते. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असा हा एक एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती असा गोलाकार त्याला द्यायचा आहे. म्हणजे हाताला जास्त चटकेही लागत नाही. थोडंसं मिश्रण हे गार होतं त्यामुळे. आणि बाकीचं मिश्रणही गार होत नाही, ते गरम असते. शेवटच्या लाडूपर्यंत गरम राहतं, त्यामुळे शेवटचे लाडू सुद्धा व्यवस्थित छान असे वळता येतात. किंवा स्टीलचा चम्मचही तुम्ही घेऊ शकतात. चमच्याने असं थोडं थोडं मिश्रण बाजूला करत घ्यायचं आहे आणि लाडू हे वळत घ्यायचे आहे. तुम्हाला ज्याही साईजचे लाडू हवे, लहान, मोठे किंवा मीडियम, त्या साईजचे अशा पद्धतीने लाडू तुम्ही हे वळून घेऊ शकता. मकर संक्रांती येणार आहे लवकरच, त्यासाठी असे मस्त छोटे छोटे आपण हे लाडू तिळगुळ वाटण्यासाठी करू शकतो.
किंवा लहान मुलं असतील आपल्या घरामध्ये तर लहान मुलांनाही सहज खाता येतात अशा प्रकारचे हे लाडू. अशाच पद्धतीने मी हे लाडू वळून घेत आहे. तर शेवटच्या लाडूपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे हे जे मिश्रण आहे अजिबात कडक होत नाही आणि शेवटच्या लाडूपर्यंत मस्त असे हे वळले जातात. आता हे जे काही लाडू वळायचे राहिलेले आहे तेवढ्या प्रमाणातील लाडू मी वळून घेत आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटचा लाडू सुद्धा मस्त वळून घेतलेला आहे. आता हे लाडू आपण अगदी पटपट हे वळून घेतलेले होते. त्यानंतर गरम असल्यामुळे याचा थोडासा आकार चपटा होतो तर पुन्हा एक हात याच्यावरती फिरून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा गोलाकार याला द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असे कुरकुरीत जसे आपण मार्केटमधून तिळाचे लाडू विकत आणतो ना तशाच पद्धतीचे मोजक्या साहित्यात आणि कमी खर्चामध्ये अगदी फ्रेश असे हे लाडू आपण बनवलेले आहे. घरचे ताजे फ्रेश बनवलेले लाडू चवीला मस्त असे लागतात. तुम्ही नक्कीच करून पहा. तीळ घेतलेली आहे तर पॉलिश केलेली तीळ शक्यतो घेऊ नका अशी ही गावरान तीळ घेतलेली आहे. घेतलेली तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाजून घेण्यासाठी गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरतीच मस्त अशी ही तीळ भाजून घ्यायची आहे. अशी तीळ भाजून घेतली ना तिळाची वडी चवीला छान लागते. असा चटचट आवाज होईपर्यंतच ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. तीळ भाजून झालेली आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते. पूर्णपणे ही तीळ आपल्याला थंड होऊ द्यायची आहे. तोपर्यंत एक दुसरं ताट घ्यायचं आहे आणि ताटाला अगदी थोडंसं तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे. हाताने किंवा ब्रशनेही ताटाला तूप लावू शकता. अगदी थोडंच लावायचं आहे. तोपर्यंत तीळ सुद्धा थंड झालेली आहे आणि ही थंड झालेली तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. जेवढी तीळ घेतलेली आहे ना तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ सुद्धा बारीक किसून घेतलेला आहे. तर आपल्याला असं थोडासा हा ओलसर गूळ घ्यायचा आहे. मिक्सरचं झाकण लावते आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे. तर हे तिरगुळ बारीक करत असताना एक सारखं आपल्याला मिक्सर हे चालू ठेवायचं नाही तर चालू बंद करायचं किंवा प्लस मोडवरती फिरवायचं आहे. जेणेकरून एकसारखं हे बारीकही होणार नाही. एकसारखं मिक्सर चालवलं तर तीळमध्ये तेल असते आणि गुळालाही पाणी सुटू शकते. म्हणून मिक्सर चालू बंद करत असं हे थोड्या वेळासाठी फिरून घेतलं. आता मी तुम्हाला झाकण हे उघडून दाखवते. मध्यंतरी एक वेळेस छोटा चम्मच घेऊन आपल्याला हे जे मिश्रण आहे तिळगुळाचं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे खालचंच बारीक होणार नाही तर वर असलेलं मिश्रण सुद्धा एकसारखं असं हे बारीक होईल. असं सगळं मिश्रण हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्सरचं झाकण हे लावायचं आहे आणि आधीप्रमाणेच प्लस मोडवरती किंवा मिक्सर चालू बंद करत हे वाटून घ्यायचं आहे. आता हे जे तीळ गुळ आहे मस्त असं एकजीव झालेला आहे आणि छान असं बारीकही झालेलं आहे. पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई किंवा पॅन घेऊ शकता. पॅन घेतलेला आहे त्यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप टाकलं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे बारीक केलेलं आहे तिळगुळाचं मिश्रण आणि हे बारीक केलेलं तिळगुळाचं मिश्रण या कढईमध्ये घालायचं आहे. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे. तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही पाक करायची गरज नाही किंवा पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही. तूप सुद्धा इतपतच घालायचं आहे. मी दाखवलेलं आहे अर्धा चमचा किंवा यापेक्षाही थोडं कमी घातलं तरी सुद्धा चालतं पण जास्त तुपाचाही आपल्याला वापर करायचा नाही. गॅस अगदी फक्त मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती अशा प्रकारे सतत हे जे मिश्रण आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे. गूळ जास्त कोरडा वापरू नका. थोडासा वलसर असलेला गुळाचा वापर करा आणि
अशा प्रकारे परतवत असताना गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवा, म्हणजे आपली ही जी वडी आहे अगदी परफेक्ट बनते. कुठेही यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही. जर का तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा ही वडी अगदी परफेक्ट करू शकाल. असं थोड्या वेळासाठी परतून घेतलं का गुळाला हे पाणी सुटतं. असं थोडंसं हे पाकासारखं होत असतं, तुम्ही पाहू शकता. असं हे मिश्रण ओलसर झालेलं आहे. असं पॅनला हे चिटकत नाही, असा गोळा झालेला आहे एक प्रकारे. तर जास्त वेळ सुद्धा आपल्याला हे परतवायचं नाही, तर साधारण 2 मिनिटापर्यंत परतून घेतलेलं आहे. असं छोटंसं हे मिश्रण घ्यायचं आहे. अशी वडी ही गोडी वळून पाहायची. असं चिकटसरपणा आलेला आहे. त्यानंतर मी गॅस बंद करते आणि तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये अगदी पटकन हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. स्पूनने किंवा पॅच्युल्याने पसरून घेऊ. सुरुवातीला हे गरम आहे म्हणून हाताने पसरवायचं नाही. स्पूनने पसरवायचं नसेल तर त्यालाही घेऊ शकतात. एखादी फुलपात्र वगैरे घेऊन फुलपात्राने अशा प्रकारे हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे एकसारखं असं. वडीला थोडासा चौकोनी आकार देते, म्हणजे जेव्हा आपण वड्या ह्या कापू ना, कापायला अगदी सहज जातील आणि चौकोनी आपल्या वड्या ह्या व्यवस्थित अशा कापता येतात. एकसारखं असं प्लेन हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. या प्रकारे किती मस्त दिसत आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. आता हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. साधारण 2.5 ते 3 तासासाठी मी तसंच राहू दिलं आणि थंड झाल्यानंतरच मग वड्या पाडायच्या आहे. तर अगदी परफेक्ट चौकोनी अशा वड्या ह्या पाडायच्या आहे. म्हणून सुरुवातीला आजूबाजूचा भाग हा थोडासा कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला ज्या साईजमध्ये हव्या आहे, थोड्याशा लहान मोठ्या किंवा शंखाकृती, त्या साईजमध्ये आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहे. तर मंडळी, ही तिळगुळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल असा कुठलाही चिक्कीचा वगैरे गुळ घ्यायची गरज नाही. तर घरात जोही गुळ उपलब्ध आहे त्या गुळापासून आपण मस्त अगदी परफेक्ट ही तिळगुळाची पापडी म्हणा किंवा तिळगुळाची वडी बनवू शकतो. यामध्ये पाणी नसल्यामुळे महिनाभर सुद्धा आपण ही ठेवली तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही. बनवायला तर अतिशय सोपी आहे आणि अजिबात न बिघडणारी ही रेसिपी आहे. तर ह्या ज्या वड्या आहेत तुम्ही सुरीनेही कट करू शकता किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे तर पिझ्झा कटरने तर अगदी इझिली आणि पटकन ह्या वड्या कट होत असतात. आणि ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी ही लगेच वडी ही तुटत आहे आणि ताटालाही कुठेही चिटकत नाही. अगदी सहज ह्या वड्या ताटापासून वेगळ्या होत असतात. ह्या प्रकारे दिसायलाही किती मस्त अशा ह्या वड्या दिसत आहे. तर येत्या मकर संक्रांतीला किंवा हिवाळा स्पेशल खाण्यासाठीही तुम्ही ह्या वड्या बनवून घेऊ शकतात. वयस्कर मंडळी सुद्धा अगदी सहज ह्या वड्या खाऊ शकतात. एवढ्या ह्या मस्त अशा खुसखुशीत वड्या आपल्या तयार होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा. तर मंडळी, वाटत आहे का तुम्हाला सुद्धा ह्या वड्या आपण पाक न करता बनवलेल्या आहे? किती मस्त अशा झालेल्या आहे. एकसारख्या आकारही छान असा आलेला आहे आणि दिसायलाही मस्त दिसत आहे आणि लगेच ह्या वड्या तुटत असतात. एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत.